भिवंडी शहर में गड्ढों के अंबार के कारण शहर की सड़कें तो बद से बदतर हो चुकी थी, लेकिन अब ऐसा लगता है कि भिवंडी शहर की सड़कों की अच्छे दिन की शुरुआत हो चुकी है। हम आपको बता दें कि आज भिवंडी शहर में कंक्रीट रोड की जो 12 रोड को मंजूरी मिल चुकी है, जिसमें अशोक नगर से कल्याण रोड, चामिंद्रा से गायत्री नगर बाबा होटल, भिवंडी बस स्टैंड से फातिमा नगर, तीनबत्ती से हाफिजी बाबा दरगाह, छत्रपति शिवाजी महाराज चौक से संगमपाड़ा, ब्रह्मानड़ी चौक से नव भारत स्कूल के पास, महेश जगताप कार्यालय के पास, भारत मेडिकल से ज्ञानेश्वर मेडिकल गौरीपाड़ा तक, अंजुर अजंता कंपाउंड से रोशनबाग तक, बाड़ूराम पाटिल चौक से दीवान शाह दरगाह तक, नारपोली आशीर्वाद होटल से नारपोली जकात नाका तक, भंडारी चौक से रतन टॉकी तक, आगरा रोड से हरिधारा शॉपिंग सेंटर तक की, ब्रह्मानंद नगर तक की जो कंक्रीट रोड की मंजूरी दी गई है, जिसमें से हम आपको 12 रोड के नाम बता चुके हैं। ये 12 रोड को कंक्रीट रोड की मंजूरी मिल चुकी है, जिसके उद्घाटन के लिए आज महाराष्ट्र के गृह राज्य मंत्री रंजीत पाटिल जी का आगमन हुआ। उनके हाथों जगह जगह नारियल फोड़कर इसका शुभारंभ किया गया। ऐसे में हम आपको ले चलते हैं भिवंडी के गायत्री नगर में, जहां पर हम आपको बता दें कि गायत्री नगर से भिवंडी के बस स्टैंड तक, फातिमा नगर तक की जो एक कंक्रीट रोड की मंजूरी मिल चुकी है, जहां पर स्थानिकों में काफ़ी खुशी की लहर देखने को मिली। ऐसे में वहां पर आप देख सकते हैं गृह राज्य मंत्री रंजीत पाटिल जी, भिवंडी लोकसभा के सांसद कपिल पाटिल, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के महापौर जावेद दलवी, स्थानिक नगर सेवक विकास निकम, शरद धुले, अलीम बक्कन, रामा पाटिल सहित हम आपको बता दें कि पूर्व नगर सेवक नामदेव धुड़े वहां पर उपस्थित थे, जहां पर आए हुए सभी मान्यवरों का स्वागत पुष्पगुच्छ देकर वहां के स्थानिक नगर सेवक आप देख सकते हैं कि महेश चौगले आमदार वहां पर उपस्थित हैं, जो कि भारतीय जनता पार्टी के भिवंडी पश्चिम के आमदार हैं महेश चौगले जी। संतोष शेट्टी जो कि भारतीय जनता पार्टी के भिवंडी शहर अध्यक्ष है, वो भी वहां पर उपस्थित है। सभी का स्वागत पुष्पगुच्छ देकर वहां के जो स्थानिक नगर सेवक है विकास निकम, शरद दुले, रामा पाटिल, अली बक्कल ने पुष्पगुच्छ देकर इनका सभी का स्वागत सम्मान किया। हम आपको बता दें कि सड़कों को लेकर जो 12 रोड को मंजूरी दी गई है, कंक्रीट रोड यानी कि RCC, इसका काम MMRDA द्वारा किया जाएगा। आज शहर के गड्ढों से ऐसा लगता है कि भिवंडी शहर की जनता मुक्त होने के कगार पर है। हमारे चैनल से जुड़े वहां के स्थानिक नगर सेवक शरद दुले, विकास निकम, साथ ही साथ पूर्व नगर सेवक नामदेव दुले जी ने क्या कहा, देखिए इस खास रिपोर्ट को। गृह राज्य मंत्री श्री डॉक्टर रणजित पाटील साहेब आणि आमचे खासदार भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि भिवंडीचे BJPचे सर्व कार्यकर्ते, तसेच आमचे पॅनलचे विकास निकमजी महाराष्ट्र नेता, तसे राम पाटील, बक्कन गुड्डू आणि आपल्या या MMRDA तर्फे जे 12 रस्ते पास झाल्यात त्याचा दुसरा उद्घाटन RCC रोड म्हणून MMRDA मधून या ठिकाणी गायतनगरच्या चौकात झालेलं आहे। या ठिकाणी सर्वात आनंदाची गोष्ट की आपल्या ST स्टँडपासून ते पोलीस चौकी आणि पोलीस चौकी ते चाविंद्रा हावे रोड, आग्रा रोड येथपर्यंत RCC रोड होणार आहे। हा रोड नुसता साधा रोड नसून तो RCC रोड आहे। या रोडाची जवळजवळ 100 वर्षाची गॅरंटी राहील का हा रोड कधीच खराब होणार नाही। म्हणून सर्वात मोठं काम आज आमच्या या महाराष्ट्राचे लाडके रणजितदादा पाटील यांच्या हातून उद्घाटन झालेलं आहे। तत्पूर्ती या ठिकाणी आताच आपले भिवंडीचे महापौर, त्यांच्या संगत असलेले उपमहापौर, तसेच निलेश चौधरी हे येऊन या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली। त्याबद्दल आमच्या पॅनलतर्फे RPI त्यांना आर्थिक अभिनंदन आणि हा काम आता लवकर सुरू होत आहे अशा आशा बाळगतो। 15-16 मध्ये भिवंडी शहरामध्ये MMRDA अंतर्गत माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरामध्ये 53 रोड झाले पाहिजे अशी मागणी होती भिवंडी शहरातल्या नगरसेवकांच्या वतीने। भिवंडी शहरामध्ये सुरुवातीला प्रथम टप्प्यामध्ये 12 रोड या ठिकाणी मंजूर करण्यात आले। 2016 मध्ये माननीय महासभेमध्ये ठराव घेऊन खऱ्या अर्थाने त्यावेळेस आम्ही सांगितलं, आमच्या या ठिकाणी आमचे जुने जाणते नेते नामदेव धुळे साहेब असतील, आमचे सहकारी आमचे राम शेठ असतील, आमचे शरद शेठ असतील, आमच्या गुड्डूबाई, आमच्या सर्वांचीच मागणी होती आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना सांगितलं की ते 53 रोड मंजूर झालेले आहेत। त्याच्यामध्ये आमच्या जो गायत्री नगर आणि ST स्टँड रोड आहे आणि जो चामिंद्रा तो बाबा हॉटेल असा रोड आहे, तो या 12 मध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी होती आणि त्या अनुषंगाने या 12 मध्ये त्याचा समाविष्ट केला। त्यामुळे आम्ही खासदार साहेब यांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री रणजितजी पाटील साहेब
यांच्या शुभ हस्ते आज या गायत्रीनगर चौकामध्ये त्याचं उद्घाटन झालं। या प्रसंगी माननीय खासदार साहेब, या भिवंडी शहराचे प्रथम नागरिक महापौर, तसेच आमचे सन्माननीय सर्वच नगरसेवक, आमचे आरपी एकतावादीचे सर्वच या ठिकाणी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते व गायत्रीनगरमधील रहिवासी सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि या येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी मी या नागरिकांना आमच्या सर्वांवरती आव्हान करतो की ज्यावेळेस हे काम आता 2-4 दिवसामध्ये चालू होणार आहे आणि हे काम चालू झाल्यानंतर थोडाफार वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे, परंतु आपल्याला जर भविष्याचा विचार करायचा आहे तर थोडंफार आपण सहन केलं पाहिजे। आणि ज्यावेळेस हे रोड पूर्ण होतील त्यावेळेस माझी खात्री आहे आमच्या सर्वांचीच की या भिवंडी शहरामध्ये गायत्रीनगरमध्ये जसं आता पाणी आलेले आहे आणि लोक सुखी झालेले आहेत, आणि जर हा रोड झाला आणि हे पूर्ण होणार आहे, हे झाल्यानंतर गायत्रीनगर हे भिवंडी शहरामध्ये 1 नंबरचा एरिया म्हणून गणलं जाईल अशी मला अपेक्षा आहे। या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आम्ही आभार मानतो आणि आता कार्यक्रम संपन्न झाला। सर, या ठिकाणी आमच्या जानकारी ये देंगे कि जब रोड का काम की शुरुआत तो हो जाएगी, लेकिन सिस्टमेटिक देखा जाए तो अभी ड्रेनेज का पूरा काम बाकी है। ड्रेनेज का जो पुलिस चौकी है वहाँ से लेके एसटी स्टैंड तक अपना ड्रेनेज लाइन हुआ है। बीच में जो कुछ 50-100 फुट का गैप है, 100 फुट का, कुछ 50 फुट का, वो गैप उसी टाइम जो रोड का काम चालू होने वाला है उसी टाइम वो करने वाले, वैसा इंक्लूड किया है एस्टिमेट में, और वैसा कोई तकलीफ आएगी नहीं, वो काम हो जाएगा। प्रभाग क्रमांक 3चे पॅनलचे सर्व नगरसेवक ज्यांनी हे काम मंजूर करून आणि आज चालू करण्याची याच्यात त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या प्रयत्नाने हा आपला एसटी स्टँड ते गायत्रीनगर, चाविंद्रा ते गायत्रीनगर असे दोन रस्ते हे पास करून घेतले। आताच निकम साहेबांनी सांगितला का बाबा 53 रोड मंजूर करायचे ठरले होते, पण गायत्रीनगरचा रोडच नव्हता, चाविंद्रा गायत्रीनगर आणि एसटी स्टँड गायत्रीनगर हा रोडच नव्हता, परंतु आम्ही महासभेमध्ये तो 53 रोडमध्ये समाविष्ट करून आणि सगळ्यात पहिले आता जो ओपनिंग झाला, जे उद्घाटन झाला रणजित पाटलांच्या हस्ते, हा आपला दुसरा आहे। प्रथम अशोकनगरचा झाला, ती सुधारलेली एरिया आहे आणि डेव्हलप झालेली आहे। आपली मागास एरिया मागासलेले असून, दलित वस्ती असून, आणि दुसऱ्या नंबरला आपला उद्घाटन झालं, ही मोठी गोष्ट आहे। त्याचा अर्थच असा आहे का सत्तेमध्ये असलेले खासदार साहेब आणि रणजित पाटील किंवा अर्थात जे सत्ता आहे त्यांच्यात आपल्या नगरसेवकांचा खरोखरच दरबार आहे आणि तिथे त्यांची ओळख आहे, म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नंबरला देवी इथे उद्घाटन ठेवला आणि तो आता उद्घाटन पार झाला। त्या उद्घाटनाला या प्रभागातले 4 नगरसेवक, ज्येष्ठ आणि सर्व बंधू भगिनी इथे हजर राहून आणि याला सहकार्य केला। आता निकम साहेबांनी सांगितलं नाही जास्त तरी 50 वर्षाची त्याची मुदत राहील, म्हणजे 50 वर्ष तो तुटणार नाही, खराब होणार नाही अशी त्याचं या आहे। परंतु आता हे काम होण्यावेळेस जे काय हे लागेल, अडी अडचणी येतील, त्या तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य करायला पाहिजे आणि सर्व लोक सहकार्य करतील अशा आशा बाळगून आपली एरिया विकसित कशी होईल, आपल्या एरियाचा डिमांड कसा वाढेल, किंमत कशी वाढेल, याचा पुढचा हे नजरेसमोर ठेवून आणि सगळ्यांनी सहकार्य करावा अशी मी विनंती करतो। आज के लिए फिलहाल इतना ही, कल फिर मिलेंगे किसी नए खबर के साथ। तब तक के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें। जनता की आवाज टीवी न्यूज। धन्यवाद।